Hello students, we shall see the questions based on standard hydrogen electrode, or it is called as SHE. Now see here, standard hydrogen has zero electrode potential because standard hydrogen electrode potential is considered as zero. Why it is considered as zero? For that you must know what is standard electrode potential. Standard electrode potential is the potential measured at 298 Kelvin or at 25 degrees Celsius, and if the concentration of the solution is 1 molar, or if it is in gas, then 1 atmospheric pressure. So these are the standard conditions, and the potential measured at these conditions is called as standard potential. Now these standard potentials are measured by using one electrode, that is called as reference electrode, primary reference electrode, and that reference electrode is standard hydrogen electrode. If you consider the standard hydrogen electrode potential, then it is considered as zero. Why? What is the reason for that? See these options here. Hydrogen is easier to oxidize. Is it true? Hydrogen हा oxidize होऊ शकतो easily. The electrode potential is assumed to be zero. Hydrogen atom has only one electron. हायड्रोजन ॲटमकडे एकच इलेक्ट्रॉन असतो, म्हणून त्याचा स्टँडर्ड इलेक्ट्रॉन पोटेन्शियल हा झिरो असतो. हायड्रोजन हा गॅस आहे आणि म्हणून त्याचा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल हा झिरो असतो का? स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपल्याला काय सांगतो, तर त्या ॲटमची किंवा त्या एलिमेंटची किंवा त्या गॅसची ऑक्सिडाइज होण्याची किंवा रिड्यूस होण्याची टेंडन्सी सांगतो. जेव्हा आपण रिडक्शन पोटेन्शियल विचारात घेतो तेव्हा आपण असं म्हणू शकतो की स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल झिरो आहे, याचा अर्थ तिथं त्याची रिड्यूस होण्याची टेंडन्सी झिरो आहे. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल हा पॉझिटिव्ह आहे, तर त्याची रिड्यूस होण्याची टेंडन्सी ही जास्त आहे हायड्रोजनपेक्षा. स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल हा निगेटिव्ह आहे, तर रिड्यूस होण्याची टेंडन्सी ही हायड्रोजनपेक्षा कमी आहे. म्हणजे हायड्रोजन हा केंद्रभागी मानून, हायड्रोजनला स्टँडर्ड मानून बाकीच्या सगळ्या इलेक्ट्रोडचा पोटेन्शियल हा फिक्स केला जातो आणि त्यावरून आपण त्याची टेंडन्सी ही ओळखू शकतो की तो रिड्यूस होऊ शकतो किंवा ऑक्सिडाइज होऊ शकतो. मग त्यासाठी आपल्याला स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचा पोटेन्शियल मोजला पाहिजे किंवा तो सांगितला पाहिजे. आणि स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचा पोटेन्शियल हा झिरो मानला जातो. हायड्रोजन ॲटम्स किंवा हायड्रोजन मॉलिक्युलची म्हणजेच आपण म्हणू शकतो हायड्रोजन ॲटम्सची इलेक्ट्रॉन देऊन ऑक्सिडाइज होण्याची टेंडन्सी किंवा H+ आयनची इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करून रिड्यूस होण्याची जी टेंडन्सी आहे ती अतिशय कमी असते. द टेंडन्सी टू गेट रिड्यूस ऑफ H+ आयन्स और द टेंडन्सी टू गेट ऑक्सिडाइज ऑफ H atoms or hydrogen molecules is very low. So when the potential is measured, the value of this potential is very less, and so it is arbitrarily fixed as 0 volt. It is actually not 0 volt. ही ॲक्च्युअली 0 volt असते का? नाही. 0 volt आहे याचा अर्थ काय झाला, तिथं कोणतीच रिॲक्शन होत नाही. जे हायड्रोजन ॲटम्सचं ऑक्सिडेशन पण होत नाही आणि H+ आयनचं रिडक्शन पण होत नाही. पण ॲक्च्युअल तसं होत नाही. इथं यांची टेंडन्सी आहे H+ आयनची इलेक्ट्रॉन घेऊन हायड्रोजन ॲटममध्ये कन्वर्ट होण्याची किंवा हायड्रोजन ॲटमची इलेक्ट्रॉन लूज करून H+ आयनमध्ये होण्याची टेंडन्सी आहे, पण ती अतिशय कमी आहे. इट इज व्हेरी लेस और इट इज नेग्लिजिबल, अँड सो द स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल इज assumed to be zero. Remember, it is assumed to be zero. It is not actual zero, and so this is the main reason why the standard electrode potential of hydrogen electrode is 0 volt. It is not due to it has only one electron, त्याच्याशी काही त्याचा संबंध नाही आहे आणि त्यामुळे हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणून 0 इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे हे आपण म्हणू शकत नाही, किंवा तो गॅस आहे म्हणून असंही नाही आहे. आणि हायड्रोजन ॲटम्सची ऑक्सिडाइज होण्याची टेंडन्सी जास्त नाही आहे आणि म्हणून तो इझिली ऑक्सिडाइज होतो असं आपण म्हणू शकणार नाही. ही ऑक्सिडाइज होण्याची टेंडन्सी किंवा रिड्यूस होण्याची टेंडन्सी ही अतिशय कमी आहे त्याची, आणि म्हणून तो इझिली ऑक्सिडाइज किंवा रिड्यूस होत नाही, आणि म्हणून त्यानं जो पोटेन्शियल डेव्हलप केला आहे तो अतिशय कमी असतो आणि म्हणून तो पोटेन्शियल हा अज्युम केला जातो 0 volt आहे असा.
मग आता हा जेव्हा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचं कन्स्ट्रक्शन केलं जातं, ह्या कन्स्ट्रक्शन तुम्ही थेअरीमध्ये शिकला, त्या डायग्रामच्या सहाय्याने आपण एक्सप्लेन करू शकतो. मग हा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड कसा रिप्रेझेंट केला जातो हा प्रश्न आपण पुढच्या भागात बघूया. द स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज रिप्रेझेंटेड ॲज, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड हा रिप्रेझेंट कसा केला जातो किंवा कोणताही गॅस इलेक्ट्रोड रिप्रेझेंट करण्याची मेथड काय आहे. वेन यू हॅव टू रिप्रेझेंट एनी इलेक्ट्रोड, कुठलाही इलेक्ट्रोड आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल, इलेक्ट्रोड तयार करण्याची कंडिशन काय आहे, तर जर तो मेटल इलेक्ट्रोड असेल, फॉर एक्झाम्पल झेड इलेक्ट्रोड आपल्याला तयार करायचं असेल तर कंडिशन काय आहे, झेड ॲटम्स मस्ट बी इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ दी आयन्स ऑफ झेड, दॅट इज Zn++, and when it is standard solution the concentration of these Zn++ ions must be 1 molar. जे कोणताही मेटल इलेक्ट्रोड तयार करायचा असेल तर त्यासाठी जी कंडिशन वापरली जाते तीच कंडिशन आपण त्याच्या रिप्रेझेंटेशनसाठी वापरतो. दॅट इज धिस सिंगल व्हर्टिकल लाईन रिप्रेझेंट्स द डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन द मेटल ॲटम्स अँड द मेटल आयन्स. द रॉड zinc rod is dipped in a solution containing Zn++ ions having the concentration 1 molar. Like this, if you have to prepare silver electrode, Ag atoms, they are in direct contact with Ag+ ions having the concentration 1 molar. Whatever may be the concentration, but if you have to measure the standard reduction potential or oxidation potential, the concentration must be 1 molar. Now, if there is gas, then gas rod cannot be prepared, and so that gas is adsorbed on one inert metal, generally it is platinum. कोणताही गॅस इलेक्ट्रोड तयार करायचा असेल तर आपल्याला काय केलं जातं, तर आधी एक असा इलेक्ट्रोड किंवा असा एक मेटल घेतला जातो की जो मेटल इनर्ट आहे, तो त्या गॅसबरोबर रिॲक्ट होणार नाही किंवा ज्या सोल्युशनमध्ये आपण तो डीप करणार आहे त्या सोल्युशनबरोबर रिॲक्ट होणार नाही. असा जो इलेक्ट्रोड आहे त्याला आपण म्हणणार इनर्ट इलेक्ट्रोड. तो जनरली आपण प्लॅटिनम घेतो आणि त्या प्लॅटिनम इलेक्ट्रोडवर जो गॅस आपल्याला म्हणजे जो इलेक्ट्रोड तयार करायचा आहे तो गॅस ॲडसॉर्ब केला जातो. ॲडसॉर्प्शन माहीत आहे तुम्हाला, कलेक्शन ऑफ दॅट गॅस ऑन दी सरफेस ऑफ प्लॅटिनम. तो फक्त काय होणार, प्लॅटिनमच्या सरफेसवर जमा होणार. आता हा जर स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड असेल तर त्याचा हा गॅसियस स्टेटमध्ये असणारच आणि याचं जे प्रेशर आहे ते 1 atmosphere असेल. जे H2 गॅस आणि प्लॅटिनम यांच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. अँड धिस प्लॅटिनम रॉड इज डिप्ड इन अ सोल्युशन कंटेनिंग H+ ions having the concentration 1 molar. Like this, when you have to represent any gas electrode, these conditions we have to use. इथं बदल काय आहे, जर मेटल इलेक्ट्रोड घेतला तर फक्त आयन्स आणि ॲटम्स आपण दाखवतो, पण जेव्हा गॅस इलेक्ट्रोड असेल तर समजा क्लोरीन गॅस आहे, ऑक्सिजन गॅस आहे, तर ज्या मेटलवर तो गॅस आधी ॲडसॉर्ब केला आहे तो, त्याच्यानंतर तो गॅस आणि त्याच्यानंतर तो त्याचे आयन्स, आणि जर तो स्टँडर्ड असेल तर आपण जी कंडिशन सांगितली ती. मग आता समजा तो आपण पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून वापरतोय किंवा निगेटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून वापरतोय, त्या पद्धतीने त्याचं रिप्रेझेंटेशन किंवा या ज्या बाजू आहेत त्या उलटसुलट होऊ शकतील. मग इथं आपल्याला हे ऑप्शन्स बघायचे आहेत. एमध्ये काय सांगितलं आहे, फक्त प्लॅटिनम कॉमा दिलेला आहे, इथं कुठेही व्हर्टिकल लाईन नाही आहे आणि त्यामुळे हा ऑप्शन करेक्ट नाही आहे. हायड्रोजन 1 atmosphere, प्लॅटिनम नंतर दिला आहे त्याचा, म्हणजे हायड्रोजन इथं आणि नंतर प्लॅटिनम, किंवा म्हणजे इथं जर सिंगल व्हर्टिकल लाईन नसेल, काही वेळा फक्त कॉमाही वापरला जातो काही ठिकाणी, हेही म्हणजे बरोबर आहे त्याचं रिप्रेझेंटेशन. पण इथं हा जो कॉमा आहे किंवा हे प्लॅटिनम आहे तो आधी घ्यायला पाहिजे आणि त्यामुळे हे रिप्रेझेंटेशन ही चूक आहे. इथं बघा H+ 1 molar सिंगल व्हर्टिकल लाईन, H2 गॅस 1 atmosphere अँड प्लॅटिनम. आता फक्त आपण हा रिव्हर्स इलेक्ट्रोड घेतला आहे आणि म्हणून हे रिप्रेझेंटेशन बरोबर आहे. सगळ्या कंडिशन्स इथं फॉलो झालेल्या आहेत. इथंही आपल्याला हे रिप्रेझेंटेशन करेक्ट मिळत नाही. अँड सो या स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या सहाय्यानं आपण आणखी इतर गॅसचं इलेक्ट्रोड म्हणजे गॅस इलेक्ट्रोडचं रिप्रेझेंटेशनही कसं लिहायचं हे सांगू शकतो. जर इथं क्लोरीन गॅस असेल तर आपण प्लॅटिनम, क्लोरीन गॅस आणि आयन्स कुठले घेणार, त्याच्यापासून प्रोड्यूस होणारे आयन्स, सो Cl- आयन्स. लाईक दिस यू कॅन रिप्रेझेंट क्लोरीन गॅस इलेक्ट्रोड. अशाच आणखी काही कन्सेप्टसाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.